उदगीरची अस्मिता असलेल्या शासकीय दूध योजनेला पुन्हा चालू करावे यासाठी उदगीर दूध योजना पुनरुज्जीवन समिती गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे उदगीरच्या शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्पाचा बळी गेला असे म्हटले तर वावगे होणार नाही. या अनुषंगानं शासनाला उदगीरकरांच्या भावना लक्षात याव्यात म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवर नेत्यांनी आपले मनोगत मांडलेले आहे. सामान्य कार्यकर्ते असू द्या, कार्यकर्ते असू द्या, आज आम्ही कोणी विकास करत आहे, कोणी काय करत आहे म्हणून बोलत आहे. तर भाऊ दादा कोणीही निवडून आले तर विकास केला असेल तर कोणी उपकार केलेला नाही. उदगीर लोकांनी तुम्हाला निवडून दिला होता, तुम्ही आमदार म्हणून सगळे उदगीरकरांचे आमदार झालो. नंतर उदगीरकरांचा मान सन्मान म्हणून तुम्हाला मंत्रिपद देण्यात आला. हे उदगीरचा भूषण आहे, तुम्हाला मंत्रिपद देण्यात आला. तर तुम्ही मी हे केलं ते केलं म्हणण्यापेक्षा उदगीरचे जे मूळ कामं आहेत, उदगीरची जे देणी आहे, जे भूषण होतं उदगीरचं ते चालू करायला पाहिजे होता. तुम्ही आज बी म्हणता हे केलं, मी असं केलं, मी हे बिल्डिंग बांधलो, काहीही उपयोग नाही. जे बांधलं ते सर्वसामान्य लोकांसाठी नाही, पण दुर्दैवी चालू होईल तर शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या कामाचं आहे. याच्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या हित तुम्ही ते काम करावं. आणि आमची एक मागणी आहे त्याच्यासोबत की जमानी झाली पाहिजे आणि वेटरनरी कॉलेजला विद्यापीठ खर्च मिळाला पाहिजे. हे असले काय गोष्टी केले तर उदगीरचा विकास होईल. नुसता उदगीरचा आम्ही असा केलं तर होते. उदगीरची डेअरी इथून हलवायचा आपण जे प्रयत्न चालू आहे, आज मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, उदगीरची डेअरी हलवायचा प्रयत्न झाला तर इथं अगोदर आमचे मोठे पडतील, अगोदर इथे आमचे मोठे पडतील, नंतर डेअरीचे का होईल. पण हे पाप तुमच्या हाताने होणे, या सरकारच्या हाताने होणे, म्हणून आम्हाला विनंती आहे आणि माझी वैयक्तिक विनंती आहे की तुम्ही विकासावर भक्कम केला असेल पण उदगीरकर या विकासाकडे समाधानी होत नाहीत. मूळ विकास पाहिजे असं म्हणले तर आता हे उदगीरकर आहेत, एक शेर आहे, हजारों ख्वाहिशें इसी की हर ख्वाहिश पे करने के लिए, मतलब तुम क्या भी विकास करोगे मगर फिर भी हजारों ख्वाहिशें इसी की हर ख्वाहिश पे करने के लिए, बहुत टिकले हमारे अरमान मगर फिर भी करने के लिए इतना कहती बोलो मी आपली जागा घेतो. धन्यवाद. या देशातल्या भांडवलदाराचं इतकं प्रचंड प्रेशर आहे, आपलं साऱ्या मोकळ्या जागा अंबानी विकत घ्यायला तयार आहे, त्याच्यामधला आपला भाग होऊ शकतो असं काही होणार नाही. आता आंदोलनाचं यशस्वीता कशात आहे? जर सत्ताधाऱ्यांना वाटलं की आपला इथलं अस्तित्व संपू शकतं लोकांच्या सहभागामुळे तरच आंदोलन यशस्वी होतं. त्याच्यामुळे मला माझी एक सूचना आहे, पहिल्यांदा उदगीर शहरामध्ये चौकात सभा घेऊन व्यापाऱ्यांचा सहभाग कसा वाढेल ते बघा. दुसऱ्या शिक्षण संस्था असतील, जे कोणी बोलगेवरे आमच्यासारखे असतील, प्राध्यापक असतील, कसं आहे मजुरांनी मोर्चा काढला तर ह्यांचं रोजगार म्हणते, पण प्राध्यापकांनी मोर्चा काढला तर जरा दखल घेतली जाते, पत्रकार बी घेतात, सारे ज्यांना कुणाला असं वाटतं की हे वाचणं आवश्यक आहे त्या साऱ्यांना ह्याच्यामध्ये सहभागी करून घेणं कृती समितीनं गरजेचं. आणि आपण एवढे जमात राहिले तर हे पोलीस आता 3:30 वाजता रिपोर्ट पाठवतात मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर. इथं एलसीबीचे जे लोक आले बरोबर 3:30 ते 4:15 वाजता मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर इथली बातमी जाते. इथल्या धरणे आंदोलनामध्ये 50 लोकांचा सहभाग होता. पुन्हा ते आपल्याकडे विचार करायचा बदल. लोकशक्ती किती आहे, किती आग्रहाला आपण आपली भूमिका मांडतो, सरकारला आपण किती अडचणीत आणू शकतो त्याच्यावर आंदोलनाची यशस्वीता महत्वाची आहे. तुमची अस्मिता आहे, तुमची सहानुभूती आहे, माझं प्रेम आहे, हे सरकार दरबारी ह्या शब्दाला किंमत नसते. सरकारची अडचण निर्माण करणे, सत्तेची अडचण निर्माण करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ज्या पक्षाचे नेते असतील माझा तुम्हाला पाठिंबा म्हणून जाऊ देऊ नका. राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला पाठिंबा जाहीर करून जाऊ देऊ नका. तुझा पाठिंबा काय उद्या आंदोलनामध्ये कृतीशीलरित्या सहभागी व्हायला पाहिजे. उगाच भीष्माचार्याचा आशीर्वाद पांडवाला सकाळी लढताना कौरवाबरोबर असले लोक आपले रात्री आशीर्वाद पांडवाला द्यायचे आणि सकाळी धनुष्यबाण घेऊन कौरवाबरोबर लढायला पाहिजे. हे असे आंदोलन यशस्वी होत नाही. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, मी आज
आज तुम्हाला इथं पाठिंबा द्यायला आलोय. तुमच्या आंदोलनामध्ये ज्या दिवशी बोलवा जी पूर्ती करायची असेल ती माझ्या गेल्या 50-52 वर्षाच्या आंदोलनाच्या अनुभवाचा भाग म्हणून मी सांगतो. ह्याच्यात साऱ्याच सहभागी आहे. परंतु उगाच मोठेपणानं आले. देशमुख साहेब आले म्हणले गुदगीरची डेअरी चालू झाली पाहिजे. तुला कोण बंद कर म्हणलं होतं? हे म्हणता आलं पाहिजे, नाहीतर त्यांना ही गरज वाटते. आमदार आले, आता म्हणते 3 वर्षापासून काहीतरी आहेत वाटतंय. अरे बाबा तू एवढा विकास केलायस तर मग काशीला लोक मत मागायसाठी पाठवायची का गरज पडलेली? तू जर एवढा विकास केले तर काशीला लोकांना पाठवून मत गोळा करायची गरज का पडावं? विकास जर केलाय तर काशीला लोक गेल्याने मत मिळत नाहीत. लोकांच्या पोटाची व्यवस्था काय झाली त्याच्यानी मत आणि पोटाच्या व्यवस्थेचं सारं बंद करताय तुम्ही मला इथं काय तर लिफ्टच्या मोठ्या ऑफिस पाहिजे आहे. त्या ऑफिस मध्ये म्हाताऱ्या माणसाला पहिलं जाता येत होता, आता जागा उघड आहे. लिफ्टनं जावं लागतं आणि मुलगीला लिफ्ट कवर चालू होणार. नगरपालिका त्याचं उत्तम उदाहरण आहे डोळ्यापुढे. त्याच्यामुळे हा विकासाचा मॉडेल नाहीये. पण अलीकडे आपल्या राज्याकरता